मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगार मित्रांसाठी मोठी खुशखबर ही गव्हर्नमेंट कडून सरकारकडून देण्यात येत आहे। नेमकं काय ही खुशखबर आहे? बांधकाम कामगार मित्र कुठे अर्ज करू शकतात त्यांच्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। नेमकं ऑनलाईन पोर्टलवरती कसा अर्ज करायचा आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा। मित्रांनो बांधकाम कामगारसाठी जे पोर्टल सुरू करण्यात आलं होतं BMWCचं ते पोर्टल आता सुरू करण्यात वापस आलेलं आहे। तुम्ही त्या पोर्टलवरती जाऊन तुमचा आधार कार्ड आणि तुमचा 90 दिवसाचं कामाचं सर्टिफिकेट अपलोड करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकतात। नेमका रजिस्ट्रेशनची पद्धत अशी आहे, तुम्हाला पहिले तुमचं ऑनलाईन हा अर्ज करावा लागेल। तुम्ही घरी बसला तुमच्या लॅपटॉप मोबाईल डेस्कटॉप किंवा CC सेंटरवरून तुम्ही अर्ज करू शकतात। सोबत तुम्हाला तुमचं जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे अर्ज करताना तुम्हाला एक डेट चूज करावी लागणार आहे, तारीख निवडावी लागणार आहे ज्या तारखेला तुमचा अर्ज डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे जवळच्या बांधकाम कामगार केंद्रावरती। तर नेमकं अर्ज व्हेरिफिकेशन करत असताना तुमचं जे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलं होतं जसं आधार कार्ड झालं आणि 90 दिवसाचं कामाचं सर्टिफिकेट झालं, हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला त्या दिवशी घेऊन जायचे ज्या दिवशी तुम्ही तारीख सिलेक्ट केलेली आहे व्हेरिफिकेशनची। जर तुम्ही त्या दिवशी व्हेरिफिकेशनच्या तारखेच्या दिवशी जर गेले नाहीत तर तुमचा अर्ज रद्द करण्यात येईल, अपात्र ठरवण्यात येईल। म्हणून ज्या दिवशी तुम्ही अर्जची तारीख निवडशाल, ज्या दिवशी व्हेरिफिकेशनची तारीख निवडशाल त्या दिवशी तुम्हाला उपसुविधा केंद्रामध्ये जावं लागणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, जाऊन तुम्ही A to Z पूर्ण व्हिडिओ पहा। त्याच्यात सविस्तर सांगितलंय बांधकाम कामगारचा अर्ज कसा करायचा आहे, 90 दिवसाचं कामाचं सर्टिफिकेट कसं घ्यायचंय, तलाठी तुम्हाला किंवा तेव्हा ग्रामसेवक सर्टिफिकेट कसं देणार आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद जय महाराष्ट्र।